प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय व सामाजिक कार्यकर्ते समाधान देवरे, गोकुळ निगळ यांच्या वतीने महाशिवरात्री महोत्सव। प्रजापती ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे, वैशाली देवरे व सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगम, माजी नगरसेविका सीमा निगळ यांच्या वतीने महाशिवरात्री निमित्ताने नाशिक शहरातील सावरकर नगर येथील जाणता राजा मैदानावर 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन व शेषनागाचं दर्शन असा विशेष कार्यक्रम महाशिवरात्री निमित्ताने आयोजित करण्यात आला। या 3 दिवसीय कार्यक्रमाचं उद्घाटन आज सकाळी प्रजापिता विश्वविद्यालयाच्या वासंती दिदी, मनीषा दिदी, पुष्पा दिदी तसेच सामाजिक कार्यकर्ते महेश हिरे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। महाशिवरात्री निमित्ताने शिवदर्शन यात्रा, 12 ज्योतिर्लिंग व शेषनाग दर्शन, सचिन परब यांचं आनंदी जीवन, गुरुकिल्ली व्याख्यान, नाशिक होम मिनिस्टर कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं। जिल्हा प्रमुख आदरणीय दीदीजी महेशभाई हिरे खूप शुभेच्छा देते। आणि समाधान भाऊ, नाव समाधान आहे परंतु सेवेने त्यांना काही समाधान मिळत नाही, म्हणून मागच्या वर्षी त्यांना सेवेची संधी मिळाली तरी त्यांनी ह्या वर्षी पण पुन्हा संधी सेवेची घेतली। त्याचबरोबर गोकुळभाई, जिथे गोकुळभाई उपलब्ध आहे तिथे खरंच गोकुळ असं होऊन जात असतं। तर ह्या दोघांना खूप शुभेच्छा आहे की सेवा ही जगामध्ये सर्वोत्कृष्ट असा एक मार्ग आहे दुवा घेण्याचा। ब्रह्मकुमारी संस्था पण एक सेवाभावी संस्था आहे आणि आनंदाची गोष्ट आहे की आम्ही सलग दुसऱ्या वर्षी एकत्रितपणे हा प्रोग्राम घेत आहोत आणि अतिशय सुचारू रूपाने त्यांचा सहयोग असतो आणि एक मताने दोन्ही परिवार आणि ब्रह्मकुमारी संस्था तसेच गोकुळ भाऊ निगळ यांची फॅमिली, तसेच मी स्वतः समाधान देवरे व वैशाली देवरे यांच्या संयुक्त विद्यमाने हा महाशिवरात्री उत्सव वर्ष दुसरं या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आमचं निगळ आणि देवरे परिवाराचं एवढं नशीब आहे की हा कार्यक्रम मिळवणं, सलग 2 वर्ष हा कार्यक्रम कुठल्याही संस्थेला दिला जात नाही। परंतु मागच्या वर्षी दिदींकडे विनंती केली, दिदींनी सांगितलं भाऊ आम्हाला तुमच्याकडे पाहून हा कार्यक्रम मागच्या वर्षी दिदींनी दिला आणि ह्या वर्षाचा कार्यक्रम मिळणार नाही, आम्ही फक्त महाशिवरात्रीचं दर्शन सोहळा ठेवणार होतो, परंतु 12 ज्योतिर्लिंगाचं या ठिकाणी कामगार वर्ग आहे आणि एकाच ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामार्फत हा जो काही आपला पर्वकाळ आलेला आहे आणि दिदी या कार्यक्रमामध्ये मला भेटल्या आणि मी दिदींना विनंती केली की दिदी मागच्या वर्षी 40,000 ते 45,000 लोकांनी दर्शन सोहळा घेतला, परंतु लोकांना काही कळालं नाही, जनतेला कळालं नाही की हा कार्यक्रम काय होता आणि नंतर बोलले भाऊ आमचं दर्शन राहून गेलं। आणि मी दिदींना विनंती केली की दिदी ह्या वर्षी सुद्धा ह्याच ग्राउंडवर आम्हाला हा कार्यक्रम हवा। दिदींनी मागच्या वर्षाची आम्ही केलेली सेवा याचं उत्तर यांनी मागच्या वर्षी आम्हाला हा कार्यक्रम घेण्याची संधी दिली आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला। मला वाटतं सर्व आपले साधक सेवेकरी यांच्यामुळेच आपण हे कार्यक्रम पार पाडू शकतो असं मला वाटतं। आणि आयोजक समाधान देवरे असतील किंवा मी असेल, या कार्यक्रम हातात घेऊन तो खूप चांगल्या पद्धतीने आपण पार पाडतो। त्यात आता उपस्थित सर्व सातपूर मधील ग्रामस्थ, सर्व सातपूर कॉलनी, अशोकनगर म्हणजे सर्व रहिवासी, महिला वर्ग, काही बालगोपाळ, माझे पत्रकार मित्र बंधू सर्व उपस्थित राहिले, मी तुमचे मनापासून स्वागत करतो। मला वाटतं प्रत्येक महिन्याला शिवरात्री येते, परंतु जी माघ महिन्यामध्ये जी शिवरात्री येते ही आपण महाशिवरात्र म्हणून साजरी करतो। आपल्या हिंदू धर्मामध्ये मला वाटतं शिवरात्रीला फार मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। सर्व भाविकांना वेळ खूप झालाय, ऊन पण वाढलंय, गरम होतं सगळ्यांना। आजचा हा कार्यक्रम आमच्या गंगापूर रोडच्या ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आणि रायगड प्रतिष्ठान, समाधानजी देवरे, गोकुळ निगळ यांचा परिवार आणि आदरणीय वासंती दिदी आणि यांच्या ईश्वरीय प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय ग्रुपच्या वतीने हा कार्यक्रम होत आहे। गेल्या 2 वर्षापासून हा कार्यक्रम इथे होतोय। समाधान देवरे आणि गोकुळ
गोकुळ भाऊ पण देवाचंच नाव आहे आणि समाधानच्या आडनावावर देव आहे, समाधान देव रे, बरोबर ना. तर हे गेल्या 2 वर्षापासून हा खूप चांगला उपक्रम करतात आणि अनेकही सातपूरमध्ये त्यांचे अनेक सामाजिक उपक्रम. या उद्घाटनाप्रसंगी व्यासपीठावर वासंती दिदी, मनीषा दिदी, सामाजिक कार्यकर्ते महेश हिरे, समाधान देवरे, गोकुळ निगळ, सीमा निगळ, वैशाली देवरे, माजी नगरसेविका माधुरी बोलकर उपस्थित होते. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करत फित कार्यक्रमाचं कापून उद्घाटन करण्यात आलं. या उद्घाटन प्रसंगी वासंती दिदी, मनीषा दिदी, पुष्पा दिदी, विना दिदी, भगवान अहिरे, गोकुळभाई, शांतीलालभाई, चंद्रशेखरभाई, भाजपाचे महेश हिरे, राजेश दराडे, रवींद्र जोशी, गौरव बोडके, बाळासाहेब जाधव, शांताराम निगळ, गोरक्ष सोनवणे, ज्ञानेश्वर निगळ, रोहिणी जोशी, सरला बाळासाहेब जाधव, विश्वास पाटील, सुनील मौले, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते, सामाजिक कार्यकर्ते दीपक लोंढे, मुन्ना तुपे, दीपक वागचौरे यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक.